उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये गेल्या तासाभरापासून सिल्व्हर ओकवर बैठक सुरू आहे। उद्या मवियाची बैठक होते, त्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि पवारांमध्ये संवाद सुरू आहे। राज्यातील काही महत्त्वाच्या जागांवर दोघांमध्ये खलबत सुरू आहेत असं कळतंय। रामटेक, दक्षिण मध्य मुंबई, सांगली, कोल्हापूर या जागांवर दोघांमध्ये मंथन सुरू असल्याचं कळतंय। उद्धव ठाकरे सिल्व्हर ओकवर गेलेले आहेत आणि साधारणपणे 1 तास त्यांच्यात संवाद सुरू आहे। मवियाची बैठक उद्या होणार आहे, तिन्ही पक्षांची आणि मित्र पक्ष असतील तर त्यांची देखील। मात्र त्याआधी उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। काही 4-5 जागा आहेत ज्यावर आपापसात चर्चा होणं बाकी आहे। आपण थेट जाऊया सिल्व्हर ओक परिसरात, आमचे प्रतिनिधी तुषार रूपनवर उपस्थित आहेत। तुषार, साधारणपणे तासभर झाला संवाद सुरू आहे उद्धव ठाकरेंचा शरद पवारांशी, आणि तो या दोघांमध्ये कोणत्या जागांसंदर्भात आहे काही कळू शकलंय? सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुढच्या 24 तासामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीचं सरकार असेल, या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये आपल्याला जागा वाटपाचा तिढा फायनल होताना पाहायला मिळणार आहे। उद्या महाविकास आघाडीची बैठक आहे आणि या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती स्वतः उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी आलेले आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये बंद दारात जवळपास तासाभरापासून चर्चा सुरू आहे, कारण की उद्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित आघाडीचे स्वतः प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना नेमक्या कोणत्या जागा द्यायच्या यावरून वाद सुरू आहे। प्रकाश आंबेडकर अकोल्याच्या जागेसाठी आग्रही आहेत, तर त्याच अकोल्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी देखील आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमधून शिवसेनेचा तिढा आहे तो प्रामुख्याने दक्षिण मध्य मुंबईची जागा या ठिकाणी शिवसेनेकडून मागितली जाते, तर या ठिकाणी राष्ट्रवादीकडून आपल्याला रामटेकची जागा मागितली जात असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये प्रामुख्याने अनेक मतदारसंघांमध्ये या ठिकाणी एकमेकांना देण्यावरून रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे तो तिढा सोडवण्याचं काम स्वतः उद्धव ठाकरे आणि शरद पवार करणार असल्याचं पाहायला मिळतंय। महाविकास आघाडीमधले धन्यवाद ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। सिल्व्हर ओकवर तुषार आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। पुढे जाऊ